आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अक्का मला तर आता टेन्शन येऊ राहिलं. अरे एवढ्यात बाहेर यायला हवा होता. तिकडे आपला जीव टांगणीला लावून तो तळाला जाऊन बसलाय. तो तळाला गेला तर आपण सगळे रस्ता तळाला जाऊ ना बाप्पा. अक्का तुला एक गोष्ट मनापासून सांगू का? इन्स्पेक्टर सौदामिनीचा फोन काय आला आणि मी पहिल्यांदा आपल्या प्रिन्सला एवढा टेन्शन मध्ये पाहिला. याच्यासारखा दुसऱ्याला टेन्शन देणारा माणूस जर स्वतः टेन्शन घेत असेल म्हणजे नक्कीच काहीतरी गंभीर प्रकरण असणार आहे. ऍज अ कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतंय की अरे नक्की काय झालं? ती सौदामिनी आदिती बद्दल काही बोलली का? नक्कीच बोलली असणार. अजय अरे चढलेली उतरायला लागली. सांग ना नक्की काय झालं? आदिती सापडली. कसं शक्य आहे? तू तर म्हणाला होतास की ती कधीच परत येणार नाहीये. नक्की तू तिच्या बाबतीत काय केलं होतंस? तू जे काही केलं होतंस ते तिने पोलिसांना सांगितलं तर मग तुझ्या बरोबर आम्ही पण मेलो ना बाप्पा. मला अजून कळत नाहीये असं अर्धवट काम तुझ्या हातून झालंच कसं? बस काय झालं? तो तुझा मुकादम, तू आपला मुकादम. ऍज अ कार्यकर्ता म्हणून मला कळलंय सभा संपली. सतरंजा उचलल्याशिवाय निघायचं नाही. सतरंजा काय कोणी उचलत? खरा कार्यकर्ता तोच जो नेत्यानं खोदलेला खड्डा बुजवून त्यावर खात्रीचा दगड ठेवून येतो. आलं लक्षात? त्या खड्ड्याच्या बाहेरचे सगळे साक्षी पुरावे त्या खड्ड्यात गेले पाहिजे. तुमच्या खात्रीच्या काळ्या दगडावरची पांढरी रेष तुम्ही सांगितलेलं काम झालंच म्हणून समजा. शाबास. तुझा तो खात्रीचा दगड कुठे ते शोध आधी, आणि त्याशिवाय त्या चौथऱ्याच्या आजूबाजूला कुठे खड्डा उकरलाय का ते पण बघ. आता आपल्याला कुठली रिस्क घ्यायची नाहीये. जागाच आता सांगेल नक्की मॅटर काय ते. संशयास्पद काही सापडलंय का? बस संशय येईल असं काही दिसलं नाही. ऍज अ कार्यकर्ता म्हणून मी माझं काम चोखपणे पार पाडलेलं आहे. ती नक्कीच गाडी गेली आहे. सौदामिनी पण याच कॉन्फिडन्सनी बोलतीये की ती परत आलीये. मग आता मुकादमला फोन कर तुझ्या, तोच सांगेल खरं काय खोटं काय ते. आपण आपल्या हाताने मारली तिला, मग ती परत येऊच कशी शकते? कोण तू? तू काय करतोयस? बस बस आपला माणूस आहे. पहिला मुकादम फोन उचलत नव्हता, गायब झाले म्हणून मी याला बोलवलं. आपल्या खांद्यावर हात ठेवला. बस एक डाव माफ करा त्याला. कुठे दिसला होता का? कोण साहेब? अरे पहिला मुकादम. अहो नाही नाही, अहो साहेब तसं काय घडलं असं तर
अगोदर मला कळलं असतं ना. त्याचं काही सामान राहिलंय का? नाही. म्हणजे एखादी सुटकेस वगैरे? सुटकेस? हा नाही साहेब. ते नाही आहे तरी काय? ते नक्की आहे तरी कोण? परत का आली आहे? कधी शक्य नाही. मी परत येऊ शकत नाही. शक्यच नाही, असं होऊ शकत नाही. ती परत येणारच नाही. अशी तीच माणसं बोलू शकतात की ज्यांचा आदिशक्तीवर विश्वासच नाही. आदिशक्तीच्या चमत्काराचा त्यांना अजून अंदाजच आलेला नाही. असं वाटतंय ना तुला? आपण प्रिन्स दादाला आधी अदितीबद्दल विचारायचो तेव्हा तो नीट बोलत नव्हता आणि आत्ताही नीट बोलत नाहीये. काही कळूच देत नाहीये तो अदितीबद्दल. आपल्या आदितीबद्दल बोलत होता ना तुम्ही? हो हो, म्हणजे ती आली ना की आपण तिची दृष्टच काढू. ती नक्की परत येणार आहे. आम्ही स्वतः तिच्यासाठी आदिशक्तीला साकडं घातलंय. हो, ती आरती सुद्धा करून आलोय. अरे वा, मग समजा देवीने तुमचं गाऱ्हाणं ऐकलं. इन्स्पेक्टर सौदामिनी आदितीला घेऊनच येत आहेत. ऑन द वे आहेत. काय सांगताय? मी ही बातमी सगळ्यात आधी मैत्रिणीताईंना सांगून येते. घ्या, तुम्ही आधी प्रसाद घ्या. आलेच मी. आई, काय झालं? अगं तुला शुगर आहे माहिती आहे ना? हे बघ, हे असंच असतं. जेव्हा खायचे वांदे होते तेव्हा कसला आजार नव्हता, आणि आता खायला मिळते श्रीखंड पुरी तर मला खायचीच चोरी. हे घे, तूच खा. काय झालं? अगं टू मच ऑइल अँड शुगर. मला माझं कॅलरी काउंट वाढवायचं नाहीये. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. कोण आहे? कोण आहे? मी येत आई, तुमची रूपा. नाही ओळखलं. का आली असते? आपली आदिती सापडली ताई. आज काय झालं माहितीये? मी आणि कमला आजी देवळात गेलो होतो आणि देवीला साकडं पण घातलं. या घरातलं आपलं पूर्वीचं वैभव आणि आदिती परत येऊ दे असं सांगितलं, आणि ते देवीने ऐकलं पण. आपली आदिती घरी परत येते ताई. ताई, तुम्हाला प्रसाद खायचा नाही ना? हरकत नाही. तिथं ना आदिशक्तीचा अंगार आणलाय तेवढा तरी लावून घ्या. संपूर्ण टाकीन मी सगळ्यांना. संपूर्ण टाकीन. सोडणार नाही कुणाला. सोडणार नाही. माझ्या तावडीतून कोणीच नाही वाचू शकणार. सगळ्यांना सोडणार नाही मी. काय बोललो होतो आपण? काम पूर्ण होईपर्यंत इथून हलायचं नाही. खरंच थांबला होतास? काम पूर्ण झाल्यावर मुकादमाला गाडीत बसवून पाठवणार होतास. पाठवलास. मुकादमाला दिलेल्या पैशातून स्वतःचा कट काढलास. परत बोल ना. बोल. तुझं नरड दाबून तुला कायमचा गप्प करायला टाइम लागणार नाही आपल्याला. थोबाड उघडायचं, मुत्याचं बोलायचं. तुम्ही सगळं सांगितल्याप्रमाणे झालं होतं. म्हणजे मी स्वतः तिथे होतो. त्यांना पैसे पण दिले विदाउट कट. मी स्वतः त्यांना गाडीत बसून पाठवून पण दिलं होतं.
फोन का लागत नाही? बॉस, आपणच त्यांना गायब व्हायला सांगितलं होतं ना, आणि त्या मुकादमाचं काम आपण दुसऱ्या मुकादमाला दिलेलं, मग तो कसा येईल? पॉइंट आहे. मग आदितीचं काय? सौदामिनीला आदिती कुठे सापडली? आदिती, आदिती आली. तुला खरंच वाटतं आदिती आली? हा म्हणजे नक्की तसं सांगता येणार नाही. मग तुला नक्की काय सांगता येईल रे? तुझं वजन, तुझी उंची काय आहे हे तरी नक्की सांगू शकशील? माहीत नसेल तर माहीत करून घे. हा, कारण तुझ्या मापाची सुटकेस विकत घ्यायला मला फार वेळ लागणार नाही. आदिती, माझी आदिती कुठे आहे? तुम्ही तिला घेऊन आलात ना? हो ना, कुठतीला कधी एकटा बघतोय असं झालंय ना आपल्याला. अदिती, कुठे सापडली? तुम्हाला नक्की टीप कोणी दिली? या सगळ्या मागे नक्की कोणाचा हात आहे? नाही, किडनॅप कोणी केलं होतं? तुम्ही फक्त नाव सांगा एकदा, बाकी काय करायचं आणि त्याचं ते आपण बघून घेऊ. तुमचे सगळे प्रश्न झाले असतील तर मी काही बोलू का? ही कुठे आणि कशी सापडली हे शांतपणे सांगू का? चला निघूया. मॅडम, काय झालंय देसाई? तुम्ही बघायला या. What happened? ज्या आदितीला तुम्ही शोधत होतात तीही तुमचीच आदिती आहे, अगदी सेफ. ती हरवलेली असताना तिच्याबद्दल एवढी काळजी करत होता, पोलिसांवर दबाव आणत होता, पण आता तुमच्या चेहऱ्यावर कौतुक, आनंद असं काहीच दिसत नाही. नाही, ऍक्च्युली आदितीला असं अचानक समोर बघितलं ना, धक्काच बसलाय आम्हाला. हो ना, म्हणजे ती हरवली होती यावर आमचा विश्वासच बसत नाहीये. तुमचा तर फक्त विश्वासच बसत नाही ना, पण मला आता एवढा आनंद उरायला ना की ती दिसतच नाही ना बाप्पा. आदिती, कशी आहेस माझी बाप? आदू, आत्याला तुझी रोज आठवण येत होती. तुला पण आली असेल ना आत्याची आठवण? कमला मावशी, सगळ्यात आधी आदितीची दृष्ट काढा. हा रूपा, आज आदूच्या आवडीचं जेवण बनवायला घे, आणि हो, कोणातरी सांगून तिची रूम पण साफ करून दे. चला 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 या. तुम्ही पण खुश व्हायचं सोडून टेन्शन मध्ये का दिसताय? नाही म्हणजे घरात एवढे सगळे नोकर चाकर असताना, सिक्युरिटी असताना जर काळजाचा तुकडा आमच्या हरवत असेल तर टेन्शन येणारच ना. आणि कसं आहे, आदिती पुन्हा हरवू नये म्हणून नक्की काय काळजी घेता येईल ना याचा विचार करत होतो आपण.
पुढचा विचार करण्याऐवजी ती घरी सुखरूप परत आली आहे हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. तिला थोडा वेळ द्या आणि पूर्णपणे सेटल झाल्याशिवाय तिला काहीच विचारू नका. आणि हो, उद्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन आदितीला ताब्यात घेतल्याची फॉर्मॅलिटी पूर्ण करा. येतो आम्ही. आणि मग ती राजकुमारी घर सोडून अचानक निघून गेली. ती स्वतःहून गेली की तिला कोण घेऊन गेलं, हा सर्वांसाठी एक सवालच होता. अगदी आमच्यासाठी सुद्धा. तुमच्यासाठी का? गोष्टीतल्या राजाचा जीव जसा पिंजऱ्यातल्या पोपटात होता तसा आमचाही जीव त्या राजकुमारीमध्ये आहे ना. मग ती राजकुमारी परत आली का? आली ना. आदिशक्तीनं आमचं गाणं ऐकलं आणि आमच्या राजकुमारीला परतही आणलं. नाव काय होतं तुमच्या राजकुमारीचं? आदिती. आदिती नाव आहे आमच्या राजकुमारीचं. आदिती कशी आहेस बेटा? आदू, कुठे होतीस तू? आम्हाला कोणालाही न सांगताना कुठे निघून गेली होतीस? नक्कीच तुला कोणीतरी घेऊन गेलं होतं ना? सांग बरं कोण आहे ते जी तुला इथून घेऊन पण गेलं आणि पोलिसांच्या गाडीत ठेवूनही गेलं? डॉली, आज तुला ती सगळं सांगेल. हो ना? म्हणजे तू नक्की पुढे काय ठरवलं ते आम्हाला पण सांग ना बाप्पा. आणि नुसतं सांगू नकोस, विश्वासात घेऊन सांग. आम्हाला सांग आणि विश्वासात घेऊन सांग. यात असा काय फरक होऊन राहिला बे? आपण घरचे असून सुद्धा आपल्याला फक्त सांगितलं जातं आणि बाहेरच्यांना विश्वासात घेऊन सांगितलं जातं. कोरोना टेक्निकली जरी घराच्या बाहेरचा असला ना तरी आपल्या मनात आहे. त्यामुळे यावर आता चर्चा नकोय. मग आता पॉइंटवर येऊया. अरे म्हणजे दादा, आदिती बद्दल हे सगळं काय चाललंय आणि तू नक्की काय ठरवलंयस? सध्या आपलं दोन्ही बाजूनी मरण आहे. त्या मैत्रीच्या जवळ जावं तर ती नरड धरायला धावते आणि आता ही सौदामिनी आलीये. आदितीने तिला काही उलट सुलट सांगितलं ना तर तीही पुढे मागे आपलं नरड धरायला कमी नाही करणार. मग आता एक काम करायचं. घरात आलेली आदिती कशी खोटी आहे ते सिद्ध करून दाखवायचं. अबे काय बोलून राहिला बे तू? आता पुढे चढली असं वाटत असताना तू डोक्याला असा काही शॉट देतो ती सगळी उतरून जाते ना. ती खोटी हे सिद्ध करायचं म्हणजे नक्की काय करायचं? खोटं बोलायचंय? नाही, जे खरं आहे ना ते ठामपणे सिद्ध करायचं. नंबर 1, आपण अजून ठाम आहे की आदिती जिवंत असूच शकत नाही. नंबर 2, आदितीला गायब करण्यात जे काही घडलं होतं ते फक्त 3 लोकांना माहिती. आपण स्वतः, कोरोना आणि आदिती. आणि जे घडलं होतं ते इतकं भयंकर होतं की कोणी कधीच विसरू शकणार नाही, अगदी आदिती सुद्धा नाही. आणि ही घरात आलेली पोरगी असं काही वागते की जणू काही घडलंच नाहीये. त्यामुळे त्या सौदामिनीने आपल्याला फसवण्यासाठी ही खोटी आदिती आपल्या घरात प्लॅन करून पाठवली असं मला वाटतंय. म्हणजे ही आदिती डुप्लिकेट आहे असं म्हणायचंय तुला? ती काय देशीची कॉटन आहे का बाप्पा? एकदम सेम टू सेम असायला. जगात एकसारखे दिसणारे 7 लोक असतात पण ते फक्त एकसारखे दिसतात. त्यांच्या आतमध्ये सामाजिक, वैचारिक आणि बौद्धिक किडे हे वेगवेगळे असतात. या आदितीला त्या गोष्टी कधीच जमणार नाही ज्या आपल्या आदितीला जमायच्या. अशा कुठल्या गोष्टी आहेत ना त्यांचा विचार करायला पाहिजे. मी तुमच्यासाठी एक स्कीम देतो. तुम्ही ही आदिती खोटी आहे हे ठरवा आणि प्रॉपर्टी मधला एक
तुकडा मिळवा, लागा कामाला. रूपा, हे काय नवीन नाटक आहे? तू काय विचारते? बोल ना. तुला एवढं विचारूनही तू सांगत नाहीयेस, तर मग तू मूर्ख आहेस की तुला पुन्हा पुन्हा विचारते म्हणून मी मूर्ख आहे? अहो, मला बोलायची परवानगी नाहीये म्हणून मी तुम्हाला सारखं सांगत होते मागे वळून बघा म्हणून. असं काय आहे मागे? रूपा मावशीचं चित्र. अरे आदिती, तू चित्र काढतेस? चित्र? नक्कीच तुझ्या चित्रात ही बुजगावण्यासारखी दिसत असणार. बघू बघू. का अक्का, तू हे असं काहीतरी सांगून आम्हाला तुक्का तर नाही लावून राहिली? एवढूशा आदितीने रूपाचं हुबेहूब स्केच काढलं. कसं शक्य आहे? मी जर स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं नसतं ना, तर मी सुद्धा असंच बोलले असते. आपण कधीच असं म्हणालो नसतो, कारण ही आदिती नाहीये याची आपल्याला खात्री आहे. आता तुम्ही एक काम करा, प्लॅन ठरवा आणि उद्या ते सिद्ध करा. लागा कामाला. ऍज अ कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं, तर हीच ती वेळ आणि हाच तो क्षण जेव्हा एक कार्टून दुसऱ्या कार्टूनकडे पाहत असेल. बॉस बॉस, गुड मॉर्निंग काका बक्का. आपल्याकडून पण आपल्या चिमणाबाईला एकदम गुड मॉर्निंग बर का. चिमणाबाई, कार्टून बघायला जरा जास्तच आवडतं ना? हो. पण कसं आहे, सारखं सारखं असं कार्टून बघणं तब्येतीला चांगलं नाही ना. ऍज अ कार्यकर्ता म्हणून एक छोटीशी चूक दुरुस्त करतो. तब्येतीला नाही, डोळ्याला चांगलं नसतं. करेक्ट. तर विषय असा आहे की मग हे कार्टून बघण्यापेक्षा चिमणाबाई तू चित्र काढशील का? हो ना, मी तर म्हणतो एक चित्र होऊनच जाऊ दे ना बाप्पा. हा, आणि तू जर चित्र काढणार असशील ना, तर तुझ्यासाठी आपण मॉडेल बनायला तयार आहे. मग चिमणे काढणार चित्र? नाही, अजिबात नाही. आमची आदू आधी नाश्ता करणार आणि मगच चित्र काढणार. आणि नाश्ता करताना आपला नियम सगळ्यांना माहितीच आहे. नो मोबाईल, नो टीव्ही. पण काही म्हणा, आपल्या आदितीसारखं चित्र आपल्या घरात कोणी सुद्धा काढू शकत नाही. काय सांगताय? आदिती एवढं भारी चित्र काढते. पण आम्ही कसा विश्वास ठेवायचा ना? मामा, माझा विश्वास आहे हा. तुमचा विश्वास नसेल ना, तर आत्ता तिचा नाश्ता झाल्यावर ती तुम्हाला चित्र काढून दाखवू शकते. हो की नाही आदिती? तिने मनात आणलं ना, तर ती काहीही करू शकते. आत्ता चित्र काढण्याचं सगळं सामान घेऊन या असंही म्हणू शकते. हो की नाही ग आदिती? घेऊन या. कोणाचं चित्र काढू? काका बक्का, तुझं चित्र काढू? काढ की, आवडेल आपल्याला.
झालं का ग चिमणे? शांत बसायचं. झालं काका बुका, मी तुझं चित्र बरोबर काढलंय का? आता तू हे बघू शकतोस. आजी, मी बाहेर खेळायला जाऊ? काय झालंय नक्की? हा असं का वागतोय? तेच तर कळत नाही ना अक्का. ते चित्रही बघू देत नाहीये. नक्की काय काढलंय आदितीने? बॉस, तो काही बोलत नसला ना तरी माझी खात्री आहे त्या रूपासारखंच ह्याचंही चित्र तिने परफेक्ट काढलं असणार. हे सगळं फक्त आपले अंदाज आहे, पण जोवर एखादी गोष्ट आपल्या डोळ्यांसमोर घडत नाही ना तोवर आपण त्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवू शकत. हॅलो टीचर, तुम्हाला आमच्या घरी यायचंय. तू तुझ्या शाळेतल्या टीचरला बोलवलंयस? शाळेतली टीचर नाही, आदितीच्या प्रायव्हेट म्युझिक टीचर. आता तिच्या समोरच खरं काय आणि खोटं काय याचा सोक्षमोक्ष लागेल. बॉस, बॉस, ॲज अ कार्यकर्ता म्हणून काहीतरी सांगा. काय झालं? ते आदितीनं काढलेलं पेंटिंग इलेक्शनचा एबी फॉर्म घेऊन येतात ना तसं लपून घेऊन आलात. काय त्या पेंटिंग मध्ये? काय शक्य आहे? आदितीला मी स्वतः संपवलंय. तिचं नामोनिशाण पण नाहीये कुठे. घरात आलेली मुलगी जर खरी आदिती नाहीये तर मग नक्की कोण आहे?